नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहताय एलएस मराठी. पाहुयात काही सकाळच्या महत्त्वाच्या बातम्या. मालेगावच्या डोंगराळे बालिका अत्याचार प्रकरणाविरोधात राज्यभरात संतापाची लाट. मालेगावात संतप्त महिलांनी काढला कॅन्डल मार्च. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीला जोर. शिरूरमध्ये मद्यधुंद चालकानं कार चढवली थेट दुभाजकावर. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. वाहन चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. अहमदपूर नगर परिषद निवडणुकीत मोठे फेरबदल. शरद पवार गटाच्या उमेदवारानं माघार घेत कलीमुद्दीन अहमद शेख यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर. भाजपकडून डावललेले स्वप्नील हत्ते आणि शरद पवार गटाकडून डावललेले सय्यद कबीर हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढतात. नांदेडमध्ये चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकास पोलीस कोठडी. नराधम शिक्षकास न्यायालयानं सुनावली 3 दिवसांची कोठडी. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. देऊळगावचे माजी सरपंच बाबासाहेब सोमधने हत्या प्रकरणातील 4ही आरोपी जेरबंद. अंबड रोडवरील जांगडे पेट्रोल पंपासमोर सोमधने यांची हत्या करण्यात आली होती. बीडमध्ये आक्षेपार्ह रील्स बनवणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई. मुंबई में अरुण गवळी, बीड में सचित गवळी उल्लेख करत तरुणानं बनवली होती रील. तरुणाविरुद्ध बीड पोलिसांची कारवाई. धुळ्यात सेल्फीसाठी युवकानं जीव पणाला लावला. सेल्फी काढताना युवक पडला तापी नदीच्या पात्रात. उपस्थितांच्या सतर्कतेमुळे युवकाला वाचवण्यात यश. माळेगाव नगर पंचायतीच्या प्रचारावेळी अजान सुरू होताच अजित पवारांनी भाषण थांबवलं. तर मी सर्व जाती आणि धर्माचा सन्मान करणारा माणूस असल्याचंही अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. माजलगावात धक्कादायक व्हिडिओ व्हायरल. काही तरुणांच्या हातामध्ये धारदार कत्त्या आहेत आणि त्याचा धाक दाखवून लुटलं जात असल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ माजलगावात व्हायरल होतोय. दारूच्या नशेत काही तरुण असा प्रकार करत होते अशी माहिती माजलगाव पोलिसांनी दिली आहे. गडचिरोली नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपनं माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना उमेदवारी टाळून नवीन चेहऱ्याला संधी दिल्यानं नाराज झालेल्या पिपरे यांनी अपक्ष नामांकन अर्ज भरला होता. मात्र माघार घेत पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू अशी भूमिका योगिता पिपरे यांनी घेतली आहे. गडचिरोली जिल्ह्यात आत्मसमर्पण करून नव्या आयुष्याची दिशा निवडलेल्या माओवादी दाम्पत्याच्या जीवनात आता आनंदाचा क्षण आलाय. सम्मी उर्फ बंडी पांडू मट्टामी ही गडचिरोली जिल्ह्यात महिला रुग्णालयात प्रसव झाली असून तिला पुत्रप्राप्ती झाली आहे. या होत्या सकाळच्या काही महत्त्वाच्या बातम्या. भेटूयात पुढच्या बुलेटिनमध्ये.